हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय हरे जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम धान उभे विटेवारी सुंदर धान उभे विटेवारी सुंदर गाणं उभे विटेवर सुंदर गाणं उभे विटेवर सुंदर धान उभे विटेवारी सुंदर धान उभे विटेवारी सुंदर गाणं उभे विटेवर सुंदर गाणं उभे विटेवर करकटावरी टेवोनिया करकटावरी करकटावरी हे मोनिया करकटावरी ते मोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरांतर आवडे निरांतर आवडे निरांतर आवडे निरांतर हे आवडे निरांतर हे जिदान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरांतर आवडे निरांतर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मखन
Ah!
हरि ढोबार कुमार ढोबार कुमारी 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 हरि जय राम हरे जय राम कृष्ण 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 हरे रूप पाहता लोचनी 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 लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तू हा विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सुख झाले
हा विठ्ठल बरवा. तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आधार, सर्व सुखाचे बापर विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. Hare Rama,
शिव भोला चक्र राजे पाय माझे राजे पाय माझे त्याचे पाय माझे पाय माझे त्याचे पाय माझे पाय माझे वाचे वदता शिव नाम वाच वदता शिव वाच वदता शिव दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाद क्रोध काम दयान बाद क्रोध काम बाद क्रोध काम बाद क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम धर्मार्थ काम शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता शिवदेवता प्रत्यक्ष शिवदेवता प्रत्यक्ष शिवदेवता प्रत्यक्ष देखता वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध एका जनार्दनी शिव एका जनार्दनी एका जनार्दनी शिव जनार्दनी काळाचा देव काळाचा देव वार कळकाळाचा देव वार कळकाळाचा देव कळकाळाचा देव वार कळकाळाचा देवाचे वदता शिव नाम शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती शिव भोला चक्रवर्ती
शिवनाम वासेवता शिवनाम त्याचे पाय हे माझे चित्ती हे त्याचे पाय त्याचे पाय माझे त्याचे पाय त्याचे पाय माझे माझे ओ त्याचे पाय त्याचे पाय त्याचे पाय त्याचे पाय माझे चित्ती माझे बदता शिवनाम माझे बदता शिवनाम कयान क्रोध काम क्रोध काम तया बाद क्रोध काम क्रोध काम तयान बाद 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 क्रोध काम तयान बाद तयान बाद बाद क्रोध का तयान
ये क्रोध काम ध्यान बांधे क्रोध क्रोध काम तयान बादे तयान हे बादी क्रोध काम ये क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम
प्रभुधाम वाजे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दने शिव निवारी कळीकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे चरण संताचे
आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने पवित्र पावनभूमी श्री क्षेत्र वसू जळगाव आणि आपलं कुळदैवत जागृत देवस्थान भगवान बसवेश्वराच्या या पवित्र दरबारामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी या महाशिवरात्रीचा कार्यक्रम वैभवपूर्ण आणि मोठ्या उत्साहात आज साजरी होत आहे. कार्यक्रम अतिशय देखणा कार्यक्रम आहे, गोड कार्यक्रम आहे. हे सगळं वैभव बघून आणि हे सर्व गायन मृदंग ऐकून डोळ्याची आणि कानाची तृप्ती होते. आज या मंडपात जी असतील ना ती भाग्यवान आहेत. त्यांच्या भाग्याला पारावार नाही. आणि या कार्यक्रमाचं आयोजन पठाडे परिवार श्री महेश दत्तात्रय पठाडे आणि ही सर्व मंडळी हरिदास महाराज हरिदास पठाडे आणि निलंजन पठाडे या त्रिमूर्तींनी या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. कार्यक्रम नियोजन अनेक मंडळी करतात, कार्यक्रम अनेक जण आखतात. मी कार्यक्रम करतो, नियोजन करतो, आयोजन करतो, पण इतकं सुंदर मला सुद्धा हे नियोजन येत नाही. इतकं आयोजन मला सुद्धा येत नाही. इतकं सुंदर गोड आयोजन नियोजन कसं केलंय तुम्ही हे शिकण्यासाठी मला तुम्हाला एकांतात भेटावं लागेल. काही त्यांचं वय नाही जास्त, अगदी कमी वयात एवढा सुंदर कार्यक्रम आयोजन एवढं सुंदर करणं हे नुसतं कामाने होत नाही. एवढं सुंदर नियोजन नुसतं कष्ट केल्याने होत नाही. एवढं सुंदर नियोजन ज्या अर्थी तुमच्या हाताने होतंय ना त्या अर्थी तुमच्या पाठीमागं बसवेश्वराचा आणि नारायण महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि माझा पण आशीर्वाद आहे. आताच आपण हे संगीत ऐकलं. संगीत रत्न संगीत अलंकार आदरणीय पूज्य गुरुवर्य संजय महाराज हजारे आणि आदरणीय पूज्य गुरुवर्य संगीत रत्न ते विख्यात आहेत कैलास महाराज पवार. मृदंग महर्षी दोघेही तोलामोलाचे आहेत. मृदंग सुरुवातीला भगवान शंकरांनी वाजवला. शंकराचं हे ज्ञान आहे. शंकराच्या नंतर इंद्रदेवाने पखवाज वाजवला. इंद्रदेवाच्या नंतर विराट नगरीमध्ये बृहन्नडाचं रूप घेऊन अर्जुनाने पखवाज वाजवला. आणि अर्जुनाच्या नंतर स्वामी विवेकानंदांनी पखवाज वाजवला. स्वामी विवेकानंदाच्या नंतर बंकट स्वामी महाराजांनी पखवाज वाजवला. बंकट स्वामी महाराजांच्या नंतर गुरुवर्य पांडुरंग महाराज वैद्यांनी पखवाज वाजवला. आणि आता विद्यमान काळामध्ये वर्तमान काळामध्ये आदरणीय ऋषीदादा आणि आदरणीय चांदर महाराज हे मृदंग वाजवत आहेत.
आता असं आहे, यांच्यात नाव कोणाचं अगोदर घ्यावा हा घेणाऱ्यालाही प्रश्न पडतो. दोघंही ही वारकरी संप्रदायाची मोठी पुंजी आहे, धन आहे. आता जसं विचारलं आपल्याला, बीज अगोदर का वृक्ष अगोदर, का सोपं करू? बी आधी का झाड आधी? बी आधी आहे तर का बी कशापासून झालं? म्हणजे हे जसं बीज वृक्षन्य आहे हे सांगताच येत नाही, तसं या गुणीजन मंडळीमध्ये हे सगळे श्रेष्ठ आहेत. कोण कमी आहे? कोणीच कमी आहे. शेराला सव्वा शेर अशी मंडळी आहे. आणि आज या कार्यक्रमाला आपल्या सर्वांच्या आवडत्या लोकप्रिय लोकनेत्या आदरणीय मोनिकाताई राजळे यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आहे. आणि आदरणीय जिल्हा परिषद सदस्य पूज्य राहुलदादा राजळे हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. आपल्या गावचे सर्व वरिष्ठ मंडळी उपस्थित आहेत. आदरणीय बंडूभाऊ पठाडे, वयाने जर माग अगोदर घ्यायचं म्हटलं तर त्यांचं वय जास्त असेल, कारण नोकरीमध्ये बी असंच होतं ना. जणू जर मार्क सारखेच पडले तर ज्याचं वय जास्त असेल त्याला अगोदर संधी देतात. आणि त्याच तोलामोलाचे आदरणीय अजय भाऊ रक्ताटे, आपले सरपंच, गरजे सरपंच, ही सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहते. अक्षयदादा येऊन गेले वाटतं. ही मंडळी महान आहे, महान महान हस्ती आहेत. तुम्ही सर्व उपस्थित असल्यामुळं या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. इतका सुंदर कार्यक्रम, इतका सुंदर कार्यक्रम, असा सुंदर कार्यक्रम बघण्यासाठी मला सुद्धा वर्षभर वाट बघावं लागते. वर्षातून हा इतका गोड कार्यक्रम या ठिकाणी होतो. आणि या कार्यक्रमाची वाट आपण बघतो, यात नवल नाही. बसवेश्वर महादेव सुद्धा शिवरात्र कधी येईल याचा विचार करत असतील, वाट बघत असतील. इतका सुंदर हा कार्यक्रम आहे. आणि लहान लहान मुलं आहेत, अगदी खेळून कुदून खाण्याच्या वय आहे त्यांचं, पण त्यांनी या वयात सुद्धा किती मोठं काम केलं आहे. आपल्या गावाचं नाव त्यांनी पुढं आणलं आहे आणि ते आणखीन गावाचं नाव त्यांच्या माध्यमाने मोठं व्हावं अशी मी बसवेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आशीर्वाद आहे. तसं आहे, जो कष्ट करतो ना, लक्ष्मी त्याच्या पाठीमागं जातीच. लक्ष्मी आणि शनी महाराज एक वेळेस एका जागेवर बसले आणि चर्चा सुरू झाली की आपल्या दोघांमध्ये कोण सुंदर आहे, लक्ष्मीची आणि शनीची. लक्ष्मी म्हटल्या मी सुंदर आहे. शनी महाराज म्हटले नाही नाही, मी सर्वात सुंदर आहे. असं करता करता त्यांचा वाद विकोप्याला गेला, कोण सुंदर आहे म्हणून. म्हटले याचा न्यायनिवाडा करण्यासाठी ब्रह्मदेवाकडे जाऊ, कारण न्यायनिवाडा करणं बी लय अवघड असतं. कारण न्यायनिवाडा करायला गेलं की एक बाजू नाराज होत असते, त्याच्यामुळं खरं बोलणं बी अवघड आहे बरं का. आणि खरं बोलण्याची धमक रामकृष्ण परमहंसामध्ये होती. खरं बोलायची वेळ आली की माणसं पाय काढता करतात, चला बा इथून. खरं बोलण्याची वेळ आली तर माणूस हळूच कानात बोलतो. मग न्यायनिवाडा करायचा कोण सुंदर आहे, पण दोघंही तोलामोलाचे आहेत, कोणाचा रोष पत्करायचा. ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हटले की आमच्या दोघांमध्ये कोण सुंदर आहे हे सांगा.
आता ब्रह्मदेवाने एका बघितलं तर एका बाजूला लक्ष्मी माता, एका बाजूला शनी महाराज. आता एकाला सुंदर म्हटलं तर दुसरा आपोआप नाराज होईल ना. मग ब्रह्मदेव म्हटले, तुमच्या दोघात कोण सुंदर आहे हे मी तुम्हाला सांगतो, पण अगोदर असं करा, 100 पाऊल असं चालत चालत जा आणि तिथून परत चालत चालत या. दोघंही 100 पाऊल चालत चालत गेले आणि चालत चालत आले आणि म्हटले, आता कोण सुंदर आहे सांगा. मग ब्रह्मदेव म्हटले, पहिला नंबर द्यायचा ना. ब्रह्मदेव म्हटले, शनी महाराज तुम्ही जाताना चांगले दिसता. आणि लक्ष्मीला सांगितलं की तुम्ही येताना चांगले दिसता. लक्ष्मी आल्यावर कोणाला बरं वाटणार नाही आणि शनी गेल्यावर कोणाला आनंद होणार नाही. आज अतिशय वैभव संपन्न हा कार्यक्रम आहे आणि हे सगळं बघून डोळ्याचे पारणे फिटतात बघा. या ठिकाणी गुरुवर्य नारायण महाराजांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धेमुळं मी या ठिकाणी उभा आहे कीर्तनाला. गुरुवर्य नारायण महाराज पण आज इथंच आहेत. कारण बाबांनी बी या ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. इतका सुंदर कार्यक्रम, इतका सुंदर कार्यक्रम. या कार्यक्रमात सगळंच आहे, भरपूर. जिकडं बघावं तिकडं समृद्धी दिसते, चांगलं दिसतंय. पखवाजाकडे बघितलं तर गोड वाटतंय, आनंद होतोय. गायनशारी महाराजांकडे बघितलं तर आनंद होतोय. टाळकऱ्याकडे बघितलं तर आनंद होतोय. बसणाऱ्या माणसाकडे बघितलं तर आनंद होतोय. फक्त एकच गोष्ट इथं कमी वाटते बरं का, ते बिबा, मिरची आणि बावली बांधायला पाहिजे ती, म्हणजे आपल्या कार्यक्रमाला दृष्ट नसती लागली कोणाची. इतका सुंदर कार्यक्रम. खरोखर तुमच्या हातामध्ये सामर्थ्य, आश्चर्य, पावर आहे, काहीतरी आश्चर्य, चमत्कार आहे. त्याच्याशिवाय हा एक मोठा चमत्कारच आहे. आणि कीर्तन बी या निमित्ताने आहे, महाशिवरात्रीच्या निमित्ताने. अभंगच आहेत. भगवान शंकर भोळे आहेत ना, शिव भोळा चक्रवर्ती, भोळे आहेत. आणि भोळे असून कोण आहेत ते? राजे आहेत. नुसता राजा नाही, सामान्य चक्रवर्ती राजे आहेत. चक्रवर्ती राजे त्यालाच म्हणतात की ज्यांच्या हाताखाली हजारो मांडलिक राजे लोक असतात. आणि हजारो मांडलिक राजे लोकांचा जो मुख्य असतो तो चक्रवर्ती राजा किंवा सार्वभौम राजा. तर हे भगवान शंकर हे चक्रवर्ती राजे आहेत. आता मोठं आश्चर्य बघा बरं का, अगोदर सांगितले ते भोळे आहेत, शंकर भोळे आहेत ना, आणि पुन्हा सांगितले राजे आहेत, चक्रवर्ती. आता उगा विचार करू आपण, भोळ्या माणसाला कोणी राजा होऊन देईन का हो? भोळ्या माणसाला राजा होऊन देईन का कोणी? भोळ्या माणसाला सदस्य, ग्रामपंचायत सदस्य होता येत नाही, तर राजा कधी व्हायचं? पण भोळे असून सुद्धा ते राजे, चक्रवर्ती राजे होणं हा चमत्कारच आहे. आणि यालाच लीला म्हणतात भगवंताची. आपल्या या कार्यक्रमाला आदरणीय सुनील भाऊ शिरसाट हेही आवर्जून उपस्थित आहेत. आणि साखेगावचे वरिष्ठ आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नाना सरपंच हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळी मंडळी उपस्थित आहेत. आणि आपल्या तारकेश्वर गडावर जे सर्वांना जीवदान, जलदान करण्याचं काम ज्यांनी केलेलं आहे, असे आदरणीय तोडकर साहेबसुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. जवळजवळ ती 2-3 कोटीची योजना आहे, ती त्यांनी सहज केली. असं मोठं कार्य करणारे मोठी मोठी माणसं आहेत.
ज्यांचे नाव घेतले त्यांच्यावर तर प्रेम आहेच आहे, पण माझं ज्यांचे नाव घ्यायचे राहिले त्यांच्यावर सुद्धा प्रेम आहे. ही पुरुषाच्या मंडळी सगळे पुरुषाच्या रूपाने परमेश्वर आहात तुम्ही, आणि ह्या महिला ज्या आहेत मातावर्ग यांच्या रूपाने साक्षात देवी आहात. तुमच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. आदरणीय आपले आणि तारकेश्वरगडाची लहानपणापासून वारी करणारे इंजिनियर आजीनाथ घुले हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण असं आहे, मालकाचं नाव घेतल्यावर मालक खुश होत असते. तर तुम्ही सगळे मालक आहेत माझे बरं का. तुमच्या सर्वांचे नावं माझ्या अंतःकरणात आहेत. तुमच्यावर माझं प्रेम आहे. आज थोडं जरी पुण्य माणसाकडून घडलं, सत्कार्य घडलं, तरी त्याचं कोटी कोटी यज्ञ घातल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. आणि भगवान शंकर हे कोणालाही प्रसन्न होणारी देवता आहे. ही साधूला तर प्रसन्न होतेच होते, पण ही देवता अशी ही राक्षसाला सुद्धा प्रसन्न होणारी देवता आहे. बघा तुम्ही, भगवान शंकराचे भक्त राक्षस भस्मासुर आहे, अनेक राक्षस आहेत. भगवान शंकर त्यांनाही प्रसन्न होतात. जो चोरी करतो त्यालाही प्रसन्न आहेत, आणि जो दान करतो त्यालाही प्रसन्न आहेत भगवान शंकर. म्हणून भगवान शंकराला लवकर प्रसन्न होणारी ही देवता आहे. दुसरे देव तरी अंत बघत आहेत, पूजा कशी करतो कशी नाही, कधी कधी अवघड असतं. पण ही देवता अशी आहे, ती लगेच प्रसन्न होणारी आहे. अतिशय भोळी देवता आहे. एखादा कपटी भावनेने जरी हात जोडीत असला ना तरी त्यालाही प्रसन्न आहेत भगवान शंकर. आणि म्हणून शंकराला भोळा म्हटलेला आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पार्वतीचा पती योगीराज दया किया पाया मागे दंडवत, दया किया पाया मागे दंडवत, वाचिया पाया माझे दंडवत, दयाचिया पाया माझे दंडवत. अतिशय समर्पक पूजनीय महाराजांनी अतिशय समर्पक आणि गोड प्रमाण दिलं. बघा, याचं नावच माईक आहे. माईक शब्दाचा अर्थ खोटं. मा हे निषेधार्थ अव्यय आहे, आणि या हे यत सर्वनाम आहे. माईक म्हणजे खोटं. आता माईक सुद्धा हा काय करतो? आता माझा आवाज एवढा आहे का? हां, छोटा आवाज, पण सगळ्याला ऐकू येतो. इतका मोठा आवाज करतो, किती छोटा आवाज आहे. इतका छोटा आवाज पण खूप मोठा करून दाखवतो. म्हणजे जे नाही ते दाखवतो, त्यालाच माईक म्हणतात. जे नाही ते दाखवणं याला माईक म्हणायचं. म्हणजे हा माईक भगवान शंकर महाराजांनी खूप प्रमाण दिलं. अतिशय दयाळू आहेत, कृपाळू आहेत. संतही दयाळू असतात बरं का. एक महात्मा काशीमध्ये नावेत बसून
चालले होते, प्रवास करत होते. त्या नावेत इतरही काही माणसं होते, काही टुकार मंडळी पण होती नावेमध्ये. आणि मग करता करता हे बोलता बोलता बराच प्रवास झाला. गंगेत फिरले बरंच नावेत बसून. आणि मग तेवढ्यात त्याच महात्म्याची चेष्टा करायला सुरुवात केली. महात्म्याची टिंगल केली, टवाळी केली आपली, नावं ठेवायची. साधूने हे सगळं ऐकून घेतलं, पण त्यांच्या मनावर किंचित देखील परिणाम झाला नाही. त्यांना काही सुखदुःख वाटलं नाही. पण तेवढं ते तुकार मंडळीचं समाधान झालं नाही. ते म्हटले, महाराजांनी जरा चम्मन केली. म्हटले त्यांच्या डोक्यात खवडे मारा म्हटले असे. आणि एक जणाने खरंच खवडे मारले महाराजांच्या डोक्यात. तरी महाराजांनी सहन केलं. ते त्यांच्या मनावर परिणाम सुद्धा नाही झाला काहीच. पण महात्म्याचा अपराध केला, भक्ताचा अपमान केला, हे देवाला सहन झालं नाही. संत काही करत नाहीत, पण भगवंत सहन करत नाही. देवाला सहन झालं नाही. देवाने लगेच आकाशवाणी केली बरं का तिथं. म्हटले, हे साधुवर्य, तुमचा फार मोठा यांनी अपराध केलेला आहे. या दुष्टांनी, यांना मी आता मारून टाकतो. नाव उलटी करतो म्हटले, पाण्यात नाव उलटी करतो आणि यांना मारतो म्हटले. साधूला दया आली, हात जोडले आणि म्हटले, हे भगवान, नाव उलटी करू नका, पाण्यामध्ये नाव उलटी करू नका. आणि तुम्हाला जर उलटीच करायची असली ना, तर या दुष्टाची बुद्धी उलटी करा म्हटले, पण नाव नका उलटी करू. भगवान परमात्मा अवतार घेतो, दुष्टाचा संहार करतो आणि भक्ताचं रक्षण करतो. पण संत असं नाही करत. संत दुष्टाचा संहार करत नाहीत. संत जे दुष्टामध्ये दुष्टपणा असेल त्याचा नाश करतात. दुष्टामधला दुष्टपणा गेल्यानंतर जे बाकी शिल्लक राहतं ते सज्जनच असतात. म्हणून जे देवाला येत नाही ना, ते संत करून दाखवतात. म्हणून संत हे श्रेष्ठ असतात जगामध्ये. आज मोठा पर्वकाळ आहे, महाशिवरात्री. काही पर्वकाळ 1 वर्षाने येतात, त्याच्यातला महाशिवरात्री हा पर्वकाळ आहे. आषाढी वारी हा प्रत्येक वर्षातून एकदा येणारा पर्वकाळ आहे. काही पर्वकाळ प्रत्येक महिन्याला येतात, पौर्णिमासारखे. काही पर्वकाळ 15 दिवसाला येतात, एकादशीसारखे. काही पर्वकाळ 3 वर्षातून एकदा येतात. तो यावर्षी आलाय ना, अधिक मास. काही अधिक मास म्हणतात, काही ठिकाणी पुरुषोत्तम मास म्हणतात, आणि आपल्या भाषेत धोंड्याचा महिना म्हणतात, ठीक नाही. काही पर्वकाळ 3 वर्षांनी येतात, काही पर्वकाळ 4 वर्षांनी येतात, कुंभमेळ्यासारखे. काही पर्वकाळ 60 वर्षातून एकदा येतात, त्याला कपिलाषष्ठी म्हणतात. आणि कपिलाषष्ठी माणसाच्या जीवनात एकदाच येते, आणि काही कोणाकोणाच्या तर जीवनामध्ये येत नाही. कपिलाषष्ठी जीवनात येण्यासाठी त्याला 61 वर्ष जगावं लागतं, है का नाही. तर हा महाशिवरात्रीचा जो पर्वकाळ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण हा पर्वकाळ आहे. याच्यात तुम्ही एकदाच भगवंताचं नाव घेतलं, भगवान शंकर जरी म्हटले तरी तुम्ही नाम जप केल्याचे, कोटी कोटी यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून एक पारधी होता ना, पारधी. तो झाडावर बसला आणि त्याला शिकार करायची होती त्या पारध्याला, हरणाची. झाडावर बसला तो. हरण आलं की लगेच बाण सोडू, असा तो विचार करत होता. बसला, पण पाण्याच्या बाजूने हरण जिथून येणार ना, तिथून ते बेलाचं झाड होतं. काही ढगळे पानं असे आडवे येत होते. म्हणून त्यांनी, हरण आपल्याला दिसावं आलेलं, या हेतूने ते बेलाचे पानं तोडायचं आणि खाली टाकायचं.
बेलाचे ढगळे मोडायचा आणि खाली टाकायचा. खाली पिंडे का काय हे काही त्याच्या डोक्यात नाही. बेलाचे पानं टाकून टाकून त्यांनी ढीक केला मोठा, खाली मोठी जागा निर्माण केली हरण दिसण्यासाठी. पण भगवान शंकर इतके भोळेत, त्यांना वाटलं काय माझा भक्त आहे बाबा, हे माझ्यासाठी माझी काय पूजा करतोय, मला किती बेलपत्र वाहिलेत हे. हां, भगवान शंकर त्यालाही प्रसन्न झाले. म्हणून ह्या शंकराला अहो भोळं म्हणते. हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. शिव अतिशय गोड महाराज प्रमाण म्हटले. काय मधुर वाणी आहे. मला तरी म्हणता बी येत नाही, मला म्हणता येत नाही, वाजवता येत नाही, काय जमत नाही मला. मी एकदम बेताल माणूस आहे. मला स्वर नाही, ताल नाही, मला कीर्तन येत नाही. मला फक्त तुमच्यात राहता येतं मात्र. कोणाला काही परमेश्वर देत असतो. मला माणसाचे मन कळतात. हा, कसलाही माणूस माझ्यासमोर येऊ द्या, मी बरोबर त्याच्या मनातलं सांगू शकतो. फक्त सांगत नाही एवढंच आहे, पण कळतं मला. विठाला 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 भगवान शंकर भोळे आहेत, पण विष्णू मात्र चतुर आहेत. भगवान विष्णू हे भोळे नाहीत बरं का. चतुर हातू शिरोमणी
गुणलावण्याची खाणी हे चतुराचा शिरोमणी भगवान देव चतुर भगवान विष्णू चतुर आहेत, चतुराचे शिरोमणी आहेत आणि शंकर भोळे आहेत. म्हणून दोघांचा ताळमेळ आहे बरं का. दोघे जर हुशार असले का जमत नाही, दोन पार्ट्या होतात मग. आणि एक भोळा आणि एक जरा हुशार असला की मग ते जमतं दोघांचं बी. घरात पण तसंच आहे. नवरा बायको जर दोघं समान अधिकाराचे असले का मग नेहमी भांडण. मग एक ऐकणारं लागतं आणि एक सांगणारं लागतं, तेव्हा जमतं. आणि दोघं बी सांगणारेच असल्यावर मग ऐकायचं कोणी. त्याच्यामुळे एक हुशार पाहिजे आणि एक आपलं भोळं पाहिजे. तसा मी भोळा माणूस आहे बरं का. आणि गंमत अशी आहे ते भोळं ते सगळ्याला आवडत असतं बरं का. भोळा माणूस आहे ना, भोळ्या माणसाचा कोणीच रागराग करीत नाही. काही जरी चुकलं ना मग ते जाऊन ते भोळं आहे. तसं माझ्याकडून जरी काही चुकलं काही झालं तरी म्हणजे जाऊन द्या बाबा भोळा आहे. भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे म्हणायला दोन आहेत पण एकच आहे ते. हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरीमध्ये आणि हरमध्ये, शंकरामध्ये आणि विष्णूमध्ये भेदच नाही, एकच आहेत ते. किती एक आहे तो. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. साखर आणि गोडी हे दोन पदार्थ आहेत का. साखर आणि गोडी हे एकच आहे ना. अहो गोडीला सोडून साखर राहू शकते का. गोडीला सोडून साखर राहू शकत नाही. साखर आणि गोडी हे जितके एक आहेत ना तितकेच शंकर आणि विष्णू एक आहेत. एक आहेत ते. फक्त आपलं वाद आहे, तू शैव आहेस आणि मी वैष्णव आहे, हे बाकीचे संप्रदाय एकमेकात गोंधळ करतात. बघा शैव लोक विष्णूची पूजा करत नाहीत. नाथ भक्त नाथाची पूजा सोडून दुसऱ्याची पूजा करत नाहीत. अनेक पंथाचे लोक आहेत ते आपल्या आपल्या देवतेचीच पूजा करतात. फक्त एकच संप्रदाय असा आहे जगाच्या पाठीवर, तो सगळ्याची पूजा करतो. त्याचं नाव आहे वैष्णव वारकरी संप्रदाय. आणि बघा माणसं सगळे नुसते पैशाने एकत्र येत नाहीत बरं का. नुसते पैशाने एकत्र येत नाहीत, कशाने एकत्र येत नाहीत. पण एक सर्वांना एकत्र आणण्याचं काम फक्त वैष्णव वारकरी संप्रदाय करू शकतो. या धर्ममंडपामध्ये सगळे माणसं एका छताखाली येतात. सकळासी येते आहे अधिकार. सकळासी येते आहे अधिकार. हो कलियुगी उदार हर्षा नामे. कलियुगी उदार हर्षा नामे. सकळासी येते आहे
नामस्मरण हे साधन सांगितलंय. कारण आता माणसाला आयुष्य कमी आहे. पूर्वी सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये, द्वापार युगामध्ये आयुष्य भरपूर होतं, लाखो वर्षाचं आयुष्य होतं. तेव्हा तर मग विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती. आता आयुष्यच तेवढं नाही ना, आता 100 वर्षाचं आहे, त्याच्यात बी अर्ध चाललं आणि त्याच्यात बी काही भरोसा नाही. म्हणून नामस्मरण हे साधन सांगितलेलं आहे. चैतन्य महाप्रभू संन्यासी झाले आणि चैतन्य महाप्रभूची पत्नी विष्णुप्रिया ती म्हटली, आपले पती आता संन्यासी झालेत, आपण काय करायचं. मग त्या विष्णुप्रियाने सुद्धा नामस्मरण सुरू केलं. एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आणि हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे एवढा मंत्र, महामंत्र म्हणायचा. त्या वाटीला एक तांदूळ उचलायचा आणि दुसऱ्या वाटीत टाकायचा. परत हरे रामा राम रामा हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे असा महामंत्र म्हणायचा. दुसरा एक तांदूळ उचलायचा आणि तो दुसऱ्या वाटीत टाकायचा. असे दिवसभरात महामंत्र म्हणून जेवढे तांदूळ होतील ना, तेवढ्याच तांदळाचा संध्याकाळी भात करायचा आणि तो भात खायचा. कसा लागत असेल तो भात हो? हां, अमृतापेक्षाही गोड, श्रेष्ठ अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. नामस्मरण जर केलं ना, माणसाला टेन्शनच राहत नाही, आयुष्य वाढतं. म्हणून आता हे जे पठाडे परिवार आहे, एवढा सुंदर कार्यक्रम करतात. खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. इतका सुंदर, इतका गोड कार्यक्रम आपल्याला सर्वांना आवडतोय हा कार्यक्रम. आणि बसवेश्वर महाराजांना सुद्धा हा कार्यक्रम आवडतोय. आणि इतका सुंदर हा कार्यक्रम आहे बरं का. हे सगळं बघून एक संकेत होतोय बरं का, की हा कार्यक्रम भगवान बसवेश्वराला पावन झालेला आहे, पवित्र झालेला आहे. हा कार्यक्रम पावन झाला आहे. कारण सुरुवातीच्या काळापासून ज्यावेळेस तारकेश्वर गडावर काहीच नव्हतं, आता भरपूर झालंय म्हणजे तुम्हीच केलंय. हे सगळं तुम्हीच करणार इथं. हे भरपूर विनाकारण होत नाही, हे करतात तुम्ही. आता त्या दिवशी आपण जागा खरेदी केली पंढरपूरला आपण होतेत. हां, पंढरपूरला मी एकटाच खरेदी करायला चाललो होतो, भले कोटी रुपये घेऊन. पण तेवढंच मला फोन आला की तुम्ही एकटे जाऊ नका बाबा एवढे पैसे घेऊन. आदरणीय आष्टी आमदार सुरेश सान्ना यांचा फोन आला, तुम्ही एवढे पैसे घेऊन एकटे जाऊ नका खरेदी करायला, कारण पंढरपूर जितकं चांगलं आहे ना तितकंच वाईट आहे. त्यांनी मला सांगितलं की थांबा, मी वेळ घेतो, तिथल्या कलेक्टरला त्यांना फोन करतो, सर्वांना प्रांताला फोन करतो. आणि मग सर्वांना फोन केले. आपली जागा कागद करण्यासाठी त्यांनी वेळ वाढवून घेतला. 6 वाजता ते बंद होत असते ना सगळी यंत्रणा, ते 6 वाजेपर्यंत आपलं कामच उरकलं नाही. मग 7:30 केले, 7:30 वाजोस्तोवर वेळ मागून घेतला. आणि मग ते दिवसभर जातीने तिथं हजर राहिले. त्यांनी स्वतः हाताने पैसे मोजून दिले. 3 गुंठे जागा, जास्त 3 गुंठे जागा आपल्याला अण्णांनी सूर्यदासनी दिलेली आहे. आता कधी कधी काय होतं बरं का, हे असं ते तसं, खाली माणसं डोका फोडाफोड्या करतात आणि वर एका गाडीत बसतात. हां, एका गाडीत बसतात आणि खाली मात्र हे भोळे भाळे लोक काही खरं नसतं. ते आपण जसं करायचं ना, जे चांगलं असेल ते करत राहायचं नेहमी. आणि चांगलं परमेश्वर बरोबर माणसाला बळ देतो चांगलं काम करण्यासाठी आणि ऐश्वर्य देतो. सूर्यदास अण्णांनी आपल्या जाग्यासाठी 21 लाख रुपये दिलेले आहेत. आणि पैसेच नाही तर त्यांनी, दुसरा जर आमदार असता एखादा तर आले असते घडीवर, अधिकारी लोकांना सांगितलं असतं हे काम व्यवस्थित करून घ्या आणि मला म्हणले असते, बाबा आता काही काळजी करू नका, हे होईल सगळं व्यवस्थित, मी येतो.
पण त्यांनी तसं नाही केलं. ते आले दिवसभर जातीने राहिले तिथं आणि हे सगळं त्यांच्या हाताने त्यांनी करून घेतलं. आता असं आहे, जो आपल्याकडे येईल तो आपला आहे का नाही. म्हणून खूप सुंदर कार्य. पंढरपूरला एवढी मोठी किती कोटीची जागा आहे काय नव्हती काय माझ्या लक्षात नाही राहिली. 5-7 कोटी जागा घेतली आपण. ती भरपूर जागा घेतली आणि जागा बी अशा ठिकाणी आहे, तिथून पुंडलिकरायाचं मंदिर दिसतंय. पांडुरंगाच्या मंदिरातला गाजावाजा सगळा ऐकू येतोय आपल्या जागेपासून. माणूस जर तिथं जेवला आपल्या जागेवर मठात आणि पाणी नसलं तर हात धुवायला चंद्रभागेत जाऊ शकतो. एवढ्या कमी अंतरावरती जागा आहे. अतिशय सुंदर जागा आहे. कोटी रुपयाची ती जागा आहे. बरं ती जागा मी घेतली म्हणजे काय 2 एकर जागा म्हणजे काय मला मेल्यावर मड्यावर घेऊन नाही जायची. ही तुम्हालाच ठेवायची. ही तुमची जागा आहे. तुम्हीच राहणार आहेत, तुमचे मुलं बाळं राहणार आहेत. ही धर्मकार्य नाही. हे मठ मंदिर धर्माचं अधिष्ठान असतं आणि आपण हे धर्माचं तसंच खायचं नाही, धर्मकार्य करत राहायचं. आता गडावर किती काही खोल्या बांधल्यात, 5-50 खोल्यात. आता त्या 5-50 खोल्या नाना मला राहायला लागत आहेत का एकट्याला. बरं ही 2 एकर जागा घेतली पंढरपुरात, त्या जागेत काय मला लोळत बसायचं आहे का. ही तुम्हालाच हे सर्व हे सगळं तुमचंच आहे. माझ्या अंगावरचे कपडेसुद्धा तुमचे आहेत, तुमच्या कष्टाचे आहेत. आणि मग मी कोणाचं आहे, मी पण तुमचाच आहे ना, हे का नाही. म्हणून जे काही आहे ते सगळं तुमचं आहे. आम्ही फक्त निमित्ताला आहेत, निमित्त मात्र आहेत. तर बऱ्याच ठिकाणी या जागेसाठी सहकार्य झालेलं आहे. पांगरमलने आता मोठा सप्ताह केला, नारळी सप्ताह. तरी त्यांनी सप्ताह गेल्या वर्षी झाला आणि दुसऱ्या वर्षी लगेच 35 लाख रुपये आपल्याला दिले त्या जागेसाठी. पाठीमागं शिवरीने सप्ताह केला. असे काही अनेक उदार माणसं येतं, दानशूर माणसं येतं. इथं पण आपल्या जागेसाठी ज्याला काही देणगी द्यायची असेल त्यांनी जाहीर केली तरी चालेल आणि नंतर दिली तरी चालेल. ज्याला जे द्यायचं आहे ना, मी जबरदस्ती करत नाही कोणाला. ज्याची जशी इच्छा होईल, जसं मन म्हणल तसं त्याने सहकार्य करा. जागा पैसे दिले तर आहेच तुमचं सगळं, तुमचाच मोठे. आणि पैसे तुम्ही जरी सहकार्य केलं नाही, जरी दान दिलं नाही ना, तरी तुमचंच आहे ते सगळं. तिथं काही मनाई नाही कोणाला. हे सगळं करायचं आहे, ते सगळं समाजासाठी करायचं आहे, तुमच्यासाठी करायचं आहे आणि आपलं उभे पावले निघून जायचं आहे. जसं आलो तसंच जाणार आहेत आपण, हे का नाही. बरोबर काय नेत येतं का. ज्ञानेश्वर माऊली नागराज राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम 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 राम. विठ्ठल जय जय